चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानाकडे मात्र सध्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मैदानावर धुळीचे साम्राज्य वाढल्याने येथे सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दररोज सकाळी व सायंकाळी अनेक खेळाडू, लहान मुले तसेच नागरिक ट्रॅकवर सराव, व्यायाम आणि फिरण्यासाठी येत असतात। काही जण कराटेचा सराव करतात तर काही जण स्वतःचा फिटनेस टिकवण्यासाठी ट्रॅकवर धावणे व चालणे करतात। विविध खेळांचा सरावही याच मैदानावर केला जातो। मात्र मैदानावर पाणी मारण्यासाठी व्यवस्था असतानाही नियमित पाणी मारले जात नसल्याने ट्रॅक आणि मैदानावर मोठ्या प्रमाणात धूळ उडताना दिसून येते। विशेषतः सायंकाळच्या सुमारास धुळीचे कण हवेत उडत असल्याने सराव करणाऱ्या खेळाडूंना आणि छोट्या मुलांना त्रास सहन करावा लागत आहे। धुळीमुळे श्वसनाचे आजार, ॲलर्जी आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे। खेळाडूंना आरोग्य धोक्यात घालून सराव करावा लागत असल्याने नागरिक आणि पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानाची नियमित स्वच्छता व पाणी मारण्याची व्यवस्था तातडीने सुरू करण्याची मागणी खेळाडू आणि नागरिकांकडून केली जात आहे। आता या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा विभाग प्रशासन केव्हा लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मागील 25 वर्षापासून या स्टेडियमला मी इव्हनिंग वॉकला येतो आणि इथे इतक्यात म्हणजे लहान लहान मुलं ग्राउंडवर खेळतात फुटबॉल, त्याच्यामुळे इतका डस्ट उडत आहे की त्याचा त्रास सिनियर सिटीजन लोकांना होत आहे, पुष्कळ लोकांना होत आहे। तरी याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। म्हणजे अगोदर 4-5 वर्ष अगोदर इथे पाणी टाकण्यात येत होतं ग्राउंडवर, आता ते पूर्णतः बंद झालं आहे। तरीसुद्धा आता इथे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता पुन्हा रश वाढणार आहे, त्याच्यामुळे जर इथे पाणी टाकलं ग्राउंडवर तर बाकीच्या लोकांना त्रास होणार नाही। तरी याची प्रशासनाने तसदी घ्यावी। मी प्राध्यापक प्रदीप उगेमुखे, इथे 10-12 वर्षापासून मी फिरायसाठी येत असतो आणि इथली आता सध्याच्या स्थितीत 1 वर्षापासून अशी परिस्थिती आहे की लहान लहान पोरं ग्राउंडवर फुटबॉल खेळतात, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये धूळ उडते आणि इथे सगळे सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा हा प्रश्न तयार झालेला आहे। बऱ्याच लोकांना इथे कफचा प्रॉब्लेमसुद्धा तयार झालेला आहे। असं आम्ही बोलतानासुद्धा हे त्यामध्ये आमच्या डिस्कशनमध्ये येत आहे। आता इथे असा प्रॉब्लेम आहे की इथे पाणी मारण्याची सोय असूनसुद्धा ग्राउंडवर पाणी मारलं जात नाही आणि त्यानिमित्ताने शासनाला आम्हाला एक कळवशा वाटते की इथे पाणी मारण्याची सोयसुद्धा करावी।